नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, हल्ली प्रत्येकाच्या स्वप्नात सिलेंडर येत चाललेलं आहे. आज मला सिलेंडर मिळणार अशा प्रकारचं स्वप्नही अनेकांना पडतं आहे. ही गमतीची गोष्ट नाही, गंभीर गोष्ट आहे अत्यंत. महाराष्ट्रात, देशात कसलंही संकट नाही, इंधनाची टंचाई नाही, सर्व आबाद आहे, सर्व छान चाललेलं आहे, काळजी करू नका अशा प्रकारचा दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून दिला जातो आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की नरेंद्र मोदी तिथे आहेत, काही चिंता करू नका. ऊर्जा संकट काहीही नाही आहे, म्हणजे आपल्यापुढे व्यवस्थित साठा आहे आपल्याकडे अशा प्रकारची गोष्ट. एनर्जी सिक्युरिटीची पावलं उचलली आहेत आणि कुठलीही टंचाई निर्माण झाली नाही आणि उद्भवली समजा काही संकट तर ते झेलण्यास, त्याचा तोंड देण्यास, त्याच्यातनं मार्ग काढण्यास नरेंद्र मोदी समर्थ आहेत असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा, गेले काही दिवस महाराष्ट्र रांगेत उभा आहे. छोटंसं गाव असो, तालुक्याची प्लेस असो, जिल्ह्याचं ठिकाण असो, शहर असो, छोटंसं गाव असो म्हणजे नगर असो, प्रत्येक ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा आहे. एवढंच नाही तर पेट्रोल पंपावर सुद्धा प्रथम काही काळ रांगा होत्या. मग सांगण्यात आलं की आखाती युद्धामुळे टंचाई निर्माण होईल आणि मग आपण पेट्रोल घेऊन ठेवू. असं करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्याकडे स्टॉक व्यवस्थित आहे. ठीक आहे, अफवा पसरवण्याचं बिलकुल कारण नाही आणि त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचंही कारण नाही, कबूल आहे. एखादी बँक जेव्हा बुडणारे अशी अफवा पसरते, कधी कधी खोट्याही बातम्या येतात, तेव्हा लोक एकदम येतात आपलं डिपॉझिट काढून घेण्यासाठी आणि मग अचानक जर सगळेच लोक आले तर तेवढं ज्याला कॅश तेवढी बँकेकडे नसते, बँकेपुढे रांगा लागतात आणि बँक आणखीन संकटात अशामुळे येतं. हे खरंच आहे. त्याचप्रमाणे एखादा पदार्थ आता मिळणार नाही, एखादी गोष्ट आता मिळणार नाही, एखादं औषध मिळणार नाही असं जर लोकांना समजलं की अशी खोटी बातमी किंवा अफवा पसरली तर त्या दुकानापुढे रांगा लागतात. हेही खरं आहे. त्याचप्रमाणे जर भारतामध्ये पेट्रोल डिझेल व्यवस्थित आहे, CNG व्यवस्थित आहे असं जर असेल आणि तरी लोक अफवा पसरवत असतील तर ते चूक आहे. पण इतक्या वेळा सांगून देखील रांगा थांबत का नाही आहेत? जर व्यवस्थित सगळं आहे, पुरवठा व्यवस्थित आहे, तर मग सरकारची प्रचार यंत्रणा कुठे कमी पडली आहे का? मेसेज देण्यामध्ये सरकार कुठे कमी पडते का? कशामुळे लोक पॅनिक झालेले आहेत? भीती निर्माण करू नका हे ठीक आहे सांगणं, पण तरीसुद्धा भीती निर्माण झाली लोकांमध्ये हे वास्तव आहे. तुम्ही कुठल्याही वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचा, वेबसाईटवरच्या बातम्या वाचा, टेलिव्हिजनवरच्या बातम्या वाचा, मग गोदी मीडिया असो, नॉन गोदी मीडिया असो, सगळीकडे एक प्रकारचं काळजीचं वातावरण आहे. मी स्वतः पुण्याहून मुंबईला जेव्हा आलो काल, माझं एका ठिकाणी व्याख्यान होतं, तेव्हा पंपावरती नेहमीपेक्षा जास्त रांग होती, विशेषतः CNGसाठी. CNGचे एखाद दुसरे पेट्रोल पंप जिथे हक्कानी लोक जातात, ड्रायव्हर्स, त्याला माहिती असतं इथे तो पंप नेहमी उघडा असतो, तोही बंद होता आणि ठराविकच पंप CNGचे असतात, तिथे रांगा होत्या. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. मी काही दुकानांभोवती समोर म्हणजे गॅसच्या कनेक्शनच्या, गॅस सिलेंडरच्या दुकानासमोर, वितरकांच्या दुकानासमोर रांगा पाहिल्या. टेलिव्हिजनवर आपण पाहतोच आहोत. आज या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा, केंद्रीय म्हणजे पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की अफवांवरती विश्वास ठेवू नका. आमचं सरासरी बुकिंग दररोज 50 ते 55 लाख आहे आणि गेल्या काही दिवसापासून ते वाढले, म्हणजे 75 ते 76 लाखापर्यंत ते गेलेलं आहे. पण मग आम्ही काय काळजी घेतो आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही कॉल सेंटर्स, जिथे म्हणजे कॉल सेंटर्समधल्या जागांची संख्या, म्हणजे तेल डिस्ट्रीब्युशन कंपन्यांच्या जागांची संख्या 400 पर्यंत वाढवली आणि टेलिफोन लाईन्सची संख्या वाढवते. नंतर त्या म्हणतात की राज्यांना समन्वय आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि
जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रशासन यांना काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि या कारवाया सुरू आहेत वगैरे वगैरे. आता माझा असा मुद्दा आहे की ज्यावेळी जेव्हा करोना महामारी पसरली त्यावेळी देखील अफवा होत्या आणि त्यावेळी देखील मोदी सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं जे कोणी सरकार असेल त्यांनी कम्युनिकेट करायला पाहिजे होतं. लोकांना संकटाची माहिती द्यायला पाहिजे होती. तुम्हाला आठवत असेल तर सांगतो. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारच्या अगोदर महाविकास आघाडी सरकारने केलेली होती. त्याचप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणून जे टिंगल केली जाते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळी माहिती देणं, सावधगिरीचे काय उपाय योजले आहेत आम्ही आणि तुम्ही काय सावधगिरी बाळगा हे सातत्याने ते सांगत होते. घराबाहेर पडू नका सांगत होते, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका असं सांगत होते. आणि राजेश टोपे मुख्यतः ज्यांचा उल्लेख केला जाते आजकाल, राजेश टोपे हे आरोग्यमंत्री होते आणि त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली त्यावेळी. म्हणजे लसींचा साठा करणं असेल, त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा. एकीकडे अजितदादा पवार हे सुद्धा राबवत होते, मुख्यमंत्री होतेच, पण अजितदादांनी खूप काम केलं. ऑक्सिजनचा सप्लाय जिथे जिथे मिळेल तिथनं ते व्यवस्था केली होती त्यांनी. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांनी औषधी असतील, लसीची उपलब्धता असेल आणि प्रत्येक गोष्ट जी काळजी घेण्याची गरज होती, खाटांची संख्या वाढवणं असेल, हे सगळं राजेश टोपे हे करत होते आणि कम्युनिकेट म्हणजे लोकांना सांगत होते की आम्ही काय केले आणि तुम्ही काय काय काळजी घ्या, हे सगळं सांगत होते. आणि राजेश टोपे यांची अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी. तुम्ही कम्युनिकेशन केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे, व्यवस्थित प्रभावीपणे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रात बघा आता आधी देशाच्या पातळीवरती बघू, संसदेमध्ये काँग्रेस सदस्य विरोधी पक्षांनी या गॅस टंचाईबद्दल, सिलेंडरबद्दल, युद्धाबद्दल अनेक प्रश्न विचारले, चर्चा उपस्थित केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला ज्या प्रकारे उत्तर द्यायला पाहिजे होतं, या जे टंचाई असेल, संकट असेल, तर पंतप्रधान त्यापासून बाजूला जातात. ज्यावेळी टीका होण्याची शक्यता आहे, देशभर अत्यंत भयाची परिस्थिती आहे पेट्रोल, डिझेल, गॅस या संदर्भात, अशाला फेस करून एक उत्तर द्यायचं, लोकांना सामोरं जायचं आणि सांगायचं की आम्ही आहोत ना इथे, आम्ही काय काय करतो, हे ज्या प्रभावीपणे स्वतःहून सांगायला पाहिजे समोरून, ते मोदीजी सांगत नाहीत. मोदीजी फक्त एकतर्फी डायलॉग खेळतात की आता संसद सदस्य आहेत, प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातल्या तक्रारी ऐकलेल्या असतात, गाऱ्हाणी समजून घेतलेले असतात, मग ते तिथे बोलत असतात. विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष असो, त्यांचं ऐकून त्यांना दिलासा देणं, त्यांना माहिती देणं, हे पंतप्रधानांनी करायला पाहिजे, पण त्यांनी ते केलं नाही, ते पळून जातात अशा वेळी. त्याचप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी जेव्हा ही चर्चा सुरू होती तेव्हा ते जागेवर नव्हते आणि मग संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांना विचारलं की भाऊ काय सांगा ही परिस्थिती, गॅस आणि अमुक तमुक काय परिस्थिती पुरवठ्याची काय आहे. तर ते म्हणाले की ते येतील ना आता. बाकीचे खासदार म्हणाले ते आम्ही काय वाट बघत बसायची का त्यांची, एवढं मोठं संकट आहे, ते कसे आले नाहीत आणि ते नाही आले तर तुम्हाला माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. ते फक्त एका त्या संबंधित मंत्र्याला माहिती आहे का काय परिस्थिती आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, असं विचारलं लोकांनी. ही परिस्थिती आहे. म्हणजे जेव्हा संकट असतं तेव्हा ज्यांनी त्या संकटाला फेस करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, फेस करण्याची म्हणजे लोकांना सांगण्याची, पुढे आलं पाहिजे आपण, त्यावेळी हे लोक मागे जातात. आणि जेव्हा श्रेय घ्यायचं असतं तेव्हा मग सगळं पंतप्रधानांना श्रेय मिळतं. आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान आहेत सगळं परिस्थितीला सामना करण्यामध्ये. पंतप्रधान काय सगळं केंद्र सरकार म्हणाल तुम्ही, प्रत्येक गोष्ट पंतप्रधान करणार का? प्रत्येक गोष्ट सगळं श्रेय त्यांचं. बाकीचे जे मंत्री आहेत ते काय करतायत तिथे, ते काही करत नाहीत काम, का झोपा काढतायत ते, त्यांना सुद्धा श्रेय द्या ना. म्हणजे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, प्रत्येकाला श्रेय द्या. सगळं मोदी काय चाललंय. आणि महाराष्ट्रात सगळं फडणवीस.
बाकी लोकांना सुद्धा श्रेय मिळायला पाहिजे आणि जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संबंधी स्वतःहून विधिमंडळात निवेदन करायला पाहिजे. मला असं कळलं की आज विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि कदाचित ते आज उत्तर देतील. पण इतके दिवस झालेले, कित्येक दिवस उन्हातानामध्ये आपल्या तान्या बाळांना घेऊन महिला उभ्या आहेत, म्हाताऱ्या आजी उभ्या आहेत, आजोबा उभे आहेत, लहान लहान मुलं उभी आहेत रांगेत. आता सांगण्यात येत आहे की हे उगाच लाईनमध्ये उभे आहेत. आता उगाच कोणी चला उन्हात उभा राहू म्हणून कोणी जाईल का उन्हामध्ये? याचं कारण असं आहे की अनेकांना एक तर ऑनलाईन बुकिंग अनेक ठिकाणी बंद आहे. अनेक ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्ही येऊन घेऊन जा असं सांगण्यात आल्यानंतर ते मिळत नाही, अशा अनेकांच्या तक्रारी. काही ठिकाणी असं आहे की घरगुती गॅसचा सिलेंडर आहे काही गावांमध्ये, तो व्यावसायिक कामासाठी वापरला जातो. अशा असंख्य तक्रारी आहेत. काळा बाजार आणि साठेबाजीचं प्रमाण प्रचंड आहे. आता बातम्या काय दाखवल्या जात आहेत, बघा इथे साठा सापडला, तिकडे साठा सापडला, आम्ही अमुक कारवाई केली. साठेबाजी आणि काळा बाजार प्रचंड असणार, पण हे श्रेय जे पुरवठा अधिकारी असतील किंवा काय पोलीस असतील, कोणी यंत्रणा असतील, अधिकारी असतील, ते लगेच श्रेय घेण्यासाठी जातात. पण अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालू असणार. कारण काही जणांनी सांगितलं की आम्हाला माहिती आहे की सिलेंडरची किंमत जी आहे त्याच्या तिप्पट किंमत देऊन तो सिलेंडर मिळतोय, हा आम्हाला माहिती आहे, आम्ही तो घेतोय. मग पुरवठा अधिकाऱ्यांना, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना याची खबरबात कशी मिळत नाही? हे काय चाललंय? हे सगळे जे प्रश्न आहे यामध्ये अकार्यक्षमता महाराष्ट्र सरकारची दिसून येते. खुद्द या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना कळलंय की नाही? देवेंद्र फडणवीस जेव्हा अशा प्रकारे टीकेचा मुकाबला करायचा असेल, जेव्हा प्रश्नांचा भडीमार होणार असेल, तेव्हा ते फेस करायला जात नाहीत का? त्यांनी स्वतःहून विधान परिषदेमध्ये निवेदन करायला पाहिजे होतं. स्वतःहून मीडिया पुढे जाऊन सांगायला पाहिजे. 5-6 दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, व्यवस्थित आहे सगळं म्हणून. फडणवीसांना आमिर खानला महामुलाखत द्यायला वेळ आहे. आणि मग 5 वर्षांनी काय होणार, 10 वर्षांनी काय होणार, किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणार? अरे इथे रस्त्यावरती लोक मरतायत लाईनमध्ये उभं राहून, संतापलेले आहेत खेट्या घालून, आणि तुम्ही इथे महामुलाखत देतात तिथे. आणि 10 वर्षांनी काय होणार, 47 साली काय होणार, 1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार, काय चाललंय काय? आणि विरोधी पक्षसुद्धा ज्या प्रभावीपणे हे सगळं हायलाईट करायला पाहिजे होतं. बघा, तुम्हाला आठवत आहे मोदीजी मनमोहन सिंग सरकार असताना कसे आरडाओरड करतोय बघा. केवढी महागाई आहे, सिलेंडर मिळत नाही, गॅस मिळत नाही, अमुक तमुक. स्मृती इराणी तर गॅस घेऊन, सिलेंडर घेऊन रस्त्यावरती आल्या होत्या. अर्थातच कॅमेरामन लागतच होते त्यांना, लगेच कॅमेरामन असेल तरच ते रस्त्यावर येणार, कारण प्रसिद्धी कोण सोडणार? आता कुठे ते स्मृती इराणी, कुठे ते नरेंद्र मोदी? आता मात्र गायब आहेत ते. तेव्हा तुम्हाला चालत होतं सिलेंडर घेऊन रस्त्यावरती यायचं. आता काय? आता लोकांनी आता चुली पेटवल्या आहेत, लाकडं घेतात, लाकडांचे दर वाढलेत, कोळशाचे दर 10-पट वाढलेत, असं बातम्या आहेत याच्या. काही बायका म्हणत की आपल्याला काय पाषाण विकत घेऊन जाणार का तुम्ही? कोळशावरती, चुलीवरती स्वयंपाक करायचा, हे उज्ज्वला गॅस करायचं काय? गॅसच मिळत नसेल तर, असं बायका संतापाने विचारतात. हे लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला त्याची समाधानकारक उत्तरं द्यावी लागतील. केवळ बड्या बात्या मारून चालणार नाही. बघा, नाशिकमधलं हॉटेल सायंताव, जिथे उपवासाचा पदार्थ मिळतात ते बंद झालेले. मुळात काय की अनेक हॉटेलं बंद झाली आहेत किंवा त्यांच्याकडे मिळणारे पदार्थांचं प्रमाण कमी झालेलं आहे. ज्यासाठी खूप गॅस लागतो ते पदार्थच तळण्याचे पदार्थ ते बनवत नाही आहेत. पहिल्यांदा काय केलं यांनी की व्यावसायिक कमर्शियल गॅस देणंच बंद केलं एकदम. आता मी आज ऐकलं पत्रकार परिषदेमध्ये की शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स यांना
यांना आम्ही प्रायोरिटी बेसिसवरती देणार आहोत. पण व्यावसायिक म्हणजे काय, खानावळी हॉटेल्स असतील किंवा जे पोळ्या भाज्यांचं केंद्र असते तिथे गॅस लागतो आणि ते व्यावसायिक म्हणजे काय, अनेकांना त्याचा उपयोग असतो. हजारो लाखो लोक रोज बाहेर जेवत असतात, जेवायला लागतं, गरज असते, खानावळी जेवतात, ते स्टॉलवर ठेल्यावर जेवतात. मग तिथे त्यांना स्वस्तामध्ये मिळतं, तो व्यावसायिक गॅस पूर्णपणे बंद करणं हे चुकीचं होतं मुळात. आता या विरोधात विरोधी पक्षाने आवाज उठवला पाहिजे. मला आज एक आंदोलन, 2 आंदोलनं ज्याचं मी रिपोर्टिंग बघितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश चिले आणि त्यांच्या सहकार्याने मला वाटतं पनवेलमध्ये आंदोलन केलं आणि गटाईतून गॅस मी बनवून कसं मी चहा वगैरे बनवायचो असं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते भाषणामध्ये अत्यंत गर्वाने, त्याची टिंगल आज तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल. ते योगेश शेलेनी ते सगळं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि ते सांगितलं की आम्ही बाबा आम्हालाही ते मोदीजींबद्दल आदर आहे, इतकं त्यांनी मोठा प्रयोग केला, पण आम्ही प्रयोग केला ते आम्हाला त्या गॅसवरनं त्याच्यातनं गॅस निर्माण झालं तर दिसलं नाही, गटारातनं काही गॅस निर्माण होत नाही आहे, आम्ही काय करायचं. अशा प्रकारचं एक प्रभावी परिणामकारक आंदोलन त्यांनी केलं. वैभव आपले कोकणातले शिवसेना नेते त्यांनी एक वैभव नाईक यांनी माजी आमदार अतिशय प्रभावी आंदोलन केलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की तिथे नरेंद्र, इकडे देवेंद्र आणि हे काय सिलेंडर कुठे, सिलेंडर पुढे आपण एक प्रकारे शरण गेलेलो आहे की सिलेंडर्स नाही आहेत म्हणून सगळे शरण जातात, ही अवस्था आहे. तिकडे नरेंद्र, इकडे देवेंद्र एवढं असून सुद्धा, शिवाय सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहेत ना एकनाथ शिंदे, पण सर्वसामान्यांची हालत काय होती आता कुठेच एकनाथ शिंदे. बाकीच्या वेळी ताबडतोब TV चॅनलवर येऊन सांगतात की मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून. त्या आमिर खान त्या कार्यक्रमामध्ये का दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेनी परत उद्धव ठाकरेंना टॉन्टिंग करणं, एकच गोष्ट ते करतात. ते टॉन्ट्स तेच त्याच प्रकारचे टोमणे असतात, त्यांचे टोमणे नाहीत. फडणवीस ते हसतात आणि फक्त उद्धव ठाकरेंचे टोमणे असतात, यांचे टोमणे नसतात का. पण तेच टोमणे माझं म्हणते त्यात नाविन्य आणा, वेगळं काहीतरी म्हणा तुम्ही. इतकी गंभीर परिस्थिती असताना यांच्या मुलाखती सेलिब्रिटींबरोबर गुजगोष्टी चालू आहेत, मोठमोठ्या इव्हेंट चालू आहेत, त्यांचे समारंभ चालू आहेत. या लोकांना सामान्य लोकांचं काही पडलंय की नाही. आज विधिमंडळ परिसरामध्ये नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी सिलेंडर घेऊन तिथे आंदोलन केलं. माझं म्हणणं असं आहे की विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी ज्या प्रभावीपणे आंदोलन करायला पाहिजे, कुठे कुठे असं तुरळक, म्हणजे आता कोकणात ज्या मी वैभवजींनी जे आंदोलन केलं किंवा इथे योगेश शिलेंनी आंदोलन केलं, चांगलं आहे, पण एकत्रितरित्या असं आंदोलन करणं ते झालं नाही. आणि ज्या प्रकारे ही समस्या मांडली पाहिजे विरोधकांनी, ते फक्त फार पॉलिटिकल बोलतात. हे फक्त मोदीजींवर तिकडे टीका करायची, भाजपवरती टीका करायची, पण ही समस्या ज्या प्रकारे मी जे म्हणतो आहे की ज्या प्रकारे लोकांना काय नेमकी समस्या आहे, किती सप्लाय आहे, हे ज्या पद्धतीने नीट सांगितलं पाहिजे सत्ताधारी पक्षाने, सरकारने, तसं सांगितलं जात नाही आहे. ज्याप्रमाणे राजेश टोपे सांगत होते त्यावेळी, किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा बाकी त्यांच्या सरकारमधले लोक असतील, अजितदादा सांगत होते की करोनामध्ये किती लसी आहेत, आम्ही किती मागितल्या आहेत, किती येणार आहेत, हे सांगायला पाहिजे लोकांना. हे सांगण्यामध्ये सुद्धा हे सरकार कमी पडत आहे. आणि सरकार काय करत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मोदींचे सगळे तिकडचे मंत्री, हे सगळं मोदीची सगळं समस्या सोडणं, हे राजकीयच आहे ना पूर्णपणे. एक माणूस असं काही करू शकत नाही, सगळी यंत्रणा असते. एक माणूस सगळी समस्या सोडवेल अशी काय त्यांच्याकडे काही जादूची कांडी आहे का? असं नाही आहे. प्रशासन कशा प्रकारे सक्षम आहे, कार्यक्षम आहे, ते समस्या अगोदर व्हिज्युअलाइज करते का, समस्या अगोदर जाणून उपाय योजत आहेत का, हे महत्त्वाचं आहे. सिस्टीम योग्य पाहिजे. नेता हा आहे तो आहे याचा काही संबंध नाही. सिस्टीम चांगली पाहिजे मुळात, आणि ती सिस्टीम आपली व्यवस्था नीट आहे का, तर तसं दिसत नाही आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रात ज्या बातम्या, लोकांचे हाल दिसत आहेत, उन्हातान्हात बाया बापड्या उभ्या आहेत,
आणि हे चित्र आश्वासक नाही आहे. मग 1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार, इथे अटल सेतू आहे, तिथे कोस्टल वे, इथे सिलेंडर मिळत नाही लोकांना असं जर वाटत असेल, आणि अनेक ठिकाणी ही समस्या आहे. फील्डवर जाऊन बघा तुम्ही, जे रिपोर्ट करतायत ते काही खोटं नाही येते, अफवा नाहीत नुसत्या त्या. काही काही ठिकाणी समस्या काय आहेत ते जाऊन बघा आणि त्यानंतर उपाययोजना केली पाहिजे. छगन भुजबळ ज्या प्रकारे ॲक्टिव्ह पाहिजेत, नागरी पुरवठा मंत्री आहेत, काही नाही ॲक्टिव्ह. बाकीच्या वेळी अरे जरांगे म्हणून भाषण ठोकणारे छगन भुजबळ 1-2 बाईट देतात, पण आम्ही काय काय करतोय त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे ना, आणि यंत्रणा कामाला लावली पाहिजे. तसं दिसत नाही आहे, हे बरोबर नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी कार्यक्षम नाही आहेत आणि विरोधक जाब विचारण्यात सुद्धा कमी पडत आहेत. विरोधकांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे किंवा लोकांच्या मदत केली पाहिजे लोकांना. त्या प्रकारे शिवसैनिक पूर्वी लोकांच्या मदतीला यायचे, मनसैनिक मदतीला यायचं, तसंही दिसत नाही आहे. विरोधी पक्ष चांगलं काम करत नाही आहे आणि काँग्रेसवाले इथे विधिमंडळात कॅमेरासमोर नुसतं आंदोलन करतात. रस्त्यावरती काय त्यांचं आंदोलन आहे? काहीच नाही आहे. शरद पवारांचा पक्ष कुठे आहे? काय करतं ते? काही करत नाही. अशावेळी सत्ताधारी अकार्यक्षम आणि विरोधक सुद्धा सक्रिय नसतील तर लोकांचे प्रश्न मांडणार कोण? लोकांना वाऱ्यावर सोडले का? लोकांना गॅसवर ठेवले का तुम्ही? हा प्रश्न आहे. तू आता एवढंच. धन्यवाद.